नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ठेल्यासारखी ओली भेळ। खायला अगदी चविष्ट आणि सर्वांनाच आवडणारी, लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते ओली भेळ। चला तर मग सुरुवात करूया। इथं मी मुरमुरे घेतलेले आहेत। मुरमुरे चांगले चाळून घेतले आणि निवडून पण घेतलेले आहेत। त्याचे जसे काळे वगैरे मुरमुरे निघतात। तुम्ही कुठलेही मुरमुरे घेऊ शकतात भेळ करायला। मुरमुरे एका पातेल्यात टाकून घ्यायचे। पातेल्यात भेळ चांगली मिक्स करता येते। एक कांदा टाकून घ्यायचा, बारीक चिरून घ्यायचा कांदा छान। एक टोमॅटो टाकलेला आहे। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची, बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर पण। एक वाटी शेव घेतलेली बारीक, एक वाटी फरसाण घेतलेले आहे, एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे, 3-4 पाणीपुरीच्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहे, बारीक फोडून घ्यायच्या त्यांना। याच्याने खूप चविष्ट लागते भेळ। शेव टाकून घ्यायचे, फरसाण टाकून घ्यायचं। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। भेळ ही पातेल्यात छान मिक्स करता येते। खूपच चविष्ट असा पदार्थ, छोटी भूक लागल्यावर पटकन झटपट तयार होतो हा पदार्थ। चांगले एकसारखे मिक्स करून घ्यायचे। चिंचेची गोड आंबट चटणी टाकून घ्यायची। ही चटणी टाकल्यावर खूपच टेस्टी लागते। 4-5 चमचे टाकून घ्यायची, परत मिक्स करून घ्यायचं छान। तयार आहे भेळ। एका डिश मध्ये सर्व करून घेऊया आणि थोडीशी वरून बारीक शेव टाकून घेऊया। थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची। नक्की एक वेळेस भेळ करून बघा, खूपच चविष्ट आणि छान झालेली, अगदी ठेल्यावर मिळते तशीच। आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला